ऐन लोकसभा निवडणुकीत केंद्राने कांद्यांवरील निर्यात बंदी उठवली। मेट्रिक टनाला $550 किमान निर्यात मूल्य दराने करता येणार निर्यात। मात्र फायद्याबाबत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम। भाजपाशी दोस्तीची रणनीती शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच झाली। अमित शहांशी चर्चेत शरद पवारांचाही सहभाग होता। पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये सुनील तटकर यांचा मोठा गौप्यस्फोट। अजून किती दिवस बहीण भावाच्या घरात लुडबुड करावं, वहिनीलाही संधी द्यावी। बारामतीतील लेक सुनेच्या वादात महादेव जानकरांची उडी। मोदींवर उद्धव ठाकरेंची मदत घेण्याची वेळ येऊ नये हीच प्रार्थना। शरद पवारांचा मोदींना टोला। तर मोदींनी कितीही डोकावून बघितलं तरी खिडकी बंदच राहणार, राऊतांचा चिमटा। मनसे नेते अविनाश जाधव खंडणी आणि मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट। अविनाश जाधवांनी आरोप फेटाळल्यानंतर मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज समोर। सराफाच्या मुलाला अविनाश जाधवांकडून मारहाण। पोलीस शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण। फटका गँगने विषारी इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू न झाल्याची माहिती समोर। विशाल पवारने दिलेला जबाब खोटा। देशभरात गाजलेल्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाची फाईल बंद। यानंतर वेमुलाचे कुटुंबीय राहुल गांधी आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट। तर प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर टीका। मुंबई विमानतळावर 20 प्रकरणांमध्ये 8 कोटींचं सोनं जप्त। मुंबई कस्टम विभागाची कारवाई। पाण्याच्या बाटल्या आणि अंतर्वस्त्रात लपवलं होतं सोनं। 5 जणांना अटक। Thank you.